हे नाव कसं आलं असावं कोणालाच काही कळेना. आणि नार्वेकर कोण हे देखील कोणाला माहिती नव्हतं. त्यावर खूप चर्चा झाल्यावर सगळ्यांनी झोपायचं असं ठरवलं. मुली आतमध्ये तर मुलं बाहेर असे झोपणार होते. सगळे झोपायला गेले खरे, पण घडलेल्या प्रकारामुळे कोणालाच झोप येत नव्हती. सगळ्यांच्या डोक्यात हा एकच विचार चालू होता की हा नार्वेकर कोण आणि त्याचं नाव चिठ्ठीत कसं आलं. विचारांच्या धुंदीत रात्र कशी गेली ते कळलंच नाही. कालच्या चिठ्ठीच्या प्रकरणानंतर सगळ्यांना विचार करून ताण आला होता. म्हणून सर्वांनी एकत्र बाहेर फिरायला जायचे ठरवले. सगळे एकत्र जंगलात निघून गेले. सगळेजण एकत्र असताना मोना मात्र मागे घुटमळत होती. तिला हाका मारल्यावर ती पुन्हा सगळ्यांमध्ये मिसळली. बराच वेळ जंगलात फेरफटका मारल्यावर पुन्हा सगळे वाड्याच्या दिशेने निघाले. चालताना अचानक छातीत दुखू लागल्याने मोना खाली कोसळली. सगळे तिला सावरत वाड्यामध्ये घेऊन आले. मोनाला एका ठिकाणी विश्रांतीसाठी झोपू दिले. बाकी सगळे एकत्र बाहेर बसून राहिले. एकत्रित सर्व गोष्टींचा गोंधळ उडाल्याने तिला थकवा आला असावा असा अंदाज व्यक्त केला गेला. राखीचे हावभाव सतत बदलत होते. ती कधी चांगली तर कधी विचारात बुडालेली. राखी जितकी समीरशी बोलत होती तितकी ती बाकी कोणाशी बोलत नव्हती. राखी आणि समीर आता एकत्र वेळ घालवू लागले होते. सतत त्यांच्या गप्पा चालू होत्या. समीर आणि राखीची ही जवळीक अक्षयला मात्र मान्य नव्हती. संध्याकाळ झाल्यानंतर राखी आणि समीर कंटाळून समुद्रावर जाऊ पाहत होते. अक्षयने तशी समीरला ताकीदसुद्धा दिली की राखीपासून दूर राहा, पण आपलीच बहीण यात सामील आहे हे जाणून अक्षय आता समीरशी भांडू लागला होता. अक्षयचं आणि समीरचं भांडण झाल्यावर चिन्मय आणि अनय अक्षयला समजावायचं म्हणून बाहेर गेले. चिन्मय म्हणाला, अरे अक्षय, तू काय एवढा चिडतोस? आपण समीरला फारसं ओळखत नाही, पण गेले 2 दिवस मी समीरला बघतो. तो खूप चांगला मुलगा आहे. राखीची काळजी घेईल तो. अक्षय शांतपणे ऐकून घेत होता. राखी आणि समीरसोबत बाकीच्यांनीही समुद्रावर जायचे ठरवले. पण मोनाला बरं वाटत नसल्याने तिला एकटीला ठेवून कोणी जायला तयार नव्हते. शेवटी राखी आणि समीर दोघंच समुद्रावर गेले. दोघेही अक्षयबद्दल बोलत होते. बहुधा घरात मोठा असल्याने त्याचं वागणं साहजिकच होतं असं दोघांनाही वाटलं. किनाऱ्यावर फिरता फिरता अचानक समीरला मागून कोणी धक्का दिला. तो थेट पाण्यात जाऊन पडला. त्याला कोणी मागून धरल्यासारखं वाटलं. त्याला बाहेर निघायला जमतही नव्हतं. तो पाण्यात आता गुदमरू लागला होता. हे दृश्य पाहून राखी पार घाबरून गेली होती. कसं तरी तिने समीरला त्यातून बाहेर काढले आणि थेट वाड्याकडे निघाले. घडलेल्या प्रसंगाने दोघेही फार घाबरून गेले होते. हे सर्व सांगत बसलो तर अक्षयचा राग अजूनच वाढेल, म्हणून समीर आणि राखी गप्पच राहिले. सर्व लवकरच झोपून जाऊ असं जुली म्हणाली. थोडंसं खाऊन झाल्यावर सगळे अंथरुणात पडून राहिले. झोप कोणालाही येत नव्हती. प्रत्येकजण विचारात मग्न होता. मध्यरात्री अचानक काहीसा आवाज आल्याने पुन्हा सर्वत्र एक भीती निर्माण झाली. उठून पाहिलं तर मोना तिच्या जागेवर नव्हती. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. आतल्या खोलीत कोणीतरी आहे असं दिसल्यावर सर्व आत गेले. मोना वर दोरखंड लावत होती. आधी ती काय करणार आहे हे कोणालाच समजले नाही, पण जशा तिच्या कृती पुढे गेल्या तसे सर्व आत धावत गेले. मोना स्वतःला गळफास लावून घेत होती. तिला राजू आणि दीपेशने खाली उतरवून ठेवत असं काय करतेस म्हणून विचारले. त्यावर तिने हे स्वतः केलं नाही असं म्हणाली. सर्व आकस्मिक असून कोणीतरी घडून आणलंय असं ती सांगत होती. झालेल्या गोष्टींची धास्ती घेऊन पुन्हा सगळे झोपायला गेले. सकाळ होताच सगळेजण एकत्र बाहेर जमा झाले. कालचा प्रकार अजूनही समजण्यापलीकडे होता आणि त्या विचारांचं ओझं सगळ्यांच्या चेहऱ्यावर
स्पष्ट दिसत होतं. दीपेश सगळ्यांना समजावत होता, कालचा प्रकार झाला तो विसरून जा, त्याचा जास्त विचार नका करू. सगळ्या मुलींना फ्रेश होऊन या सांगत दीपेशने सगळ्या मुलींना आत पाठवलं, कारण दीपेशला मुलांबरोबर बोलायचं होतं. दीपेश म्हणाला, हे कालचं प्रकरण नक्की काय आहे ते काही समजत नाही, पण ते आपल्याला शोधायचं आहे. मुलींना उगाच ह्या सगळ्यात नको घेऊया, आपणच ग्रुप करूया. सगळ्यांनी फक्त हो म्हणाले. कोणी काही बोलत नाही म्हणून दीपेश पुढे म्हणाला, मुलींना आपण एकटं ठेवू शकत नाही, पण त्यांना याबद्दल काही कळता कामा नये. राजू, तू आणि अक्षय एकत्र राहा. मी, मोना एकत्र असू. समीर, राखी आणि चिन्मय एक ग्रुप करा. जुली आणि सुनील, तुम्ही तुमचा एक ग्रुप करा. इथून पुढे काय होणार याचा कोणालाच अंदाज लागत नव्हता. ठरल्याप्रमाणे सर्वजण तयार होऊन केअरटेकरची वाट बघत होते. केअरटेकर नाश्ता घेऊन येईल या हेतूने सगळेजण ठराविक अंतर ठेवून त्याच्यावर लक्ष ठेवून बसली होती. अंदाजे नाश्ता करायची वेळ उलटून चालली होती, तरी केअरटेकरचा अजून पत्ता नव्हता. तेवढ्यात आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. सगळे धावत आत गेले. जुली 2 ते 3 बॅगा घेऊन सोबत पडली होती. खाली पाडलं असं ती म्हणत होती. या गोंधळात केअरटेकर नाश्ता घेऊन कधी आला हे काही समजलंच नाही. दीपेश आणि अक्षय त्याच्या मागे धावले, पण बाहेर येताच तो पुन्हा अदृश्य झाला. नक्की काय चाललंय हे समजण्यापलीकडे होतं सगळं. आत जाऊन जुलीला तू नक्की काय केलंस असं विचारलं. त्यावर ती म्हणाली, आपल्या बॅगा या कपाटात टाकत होती तर कोणीतरी मागून मला धक्का दिला आणि मी पडले असं ती म्हणाली. नक्कीच ह्या केअरटेकरचं काहीतरी गूढ आहे हे इतक्यात सारे समजून गेले होते. न राहून दीपेशने आता मुलींना सुद्धा यामध्ये सामील करून घ्यायचं ठरवलं. मुलांबरोबर केलेला प्लॅन त्याने मुलींना सांगितला. पुढे काय करायचं याचा विचार सगळे करत होते. दीपेशने सगळ्यात आधी या वाड्याची आणि केअरटेकरची माहिती काढूया असं सांगितलं. तसे राजू आणि अक्षय गावात जाऊन परत कोणी भेटतं की नाही ते बघणार होते. दीपेश आणि मोना जंगलात जाऊन काही सापडतं की नाही ते बघणार होते. जुली, अनय, सुनील वाड्याच्या आजूबाजूला काही सापडतं की नाही ते बघणार होते. समीर, राखी, चिन्मय पूर्ण वाडा पिंजून काढणार होते. तातडीने सगळे कामाला लागले. आपल्यासमोर नेमके काय आहे याची कोणाला कल्पना देखील नव्हती. राजू आणि अक्षय वाड्यापासून बरेच लांब गेले तरी देखील त्यांना कोणी भेटलं नाही. तरी त्यांचे प्रयत्न चालू होते. इथे वाड्यात मात्र समीरच्या हाती एक पुरावा लागला. त्याला वाड्यातून एक फोटो सापडला. फोटोमध्ये एक व्यक्ती ओळखीची होती, ती म्हणजे केअरटेकर लेले. त्याने तो फोटो राखीला दाखवला. फोटो बघताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या फोटोमध्ये तिचे वडील सुद्धा होते. समीरने तिला धीर दिला आणि अजून काही सापडतं की नाही ते बघायला सुरुवात केली. बराच वेळाची पायपीट केल्यावर राजू आणि अक्षयला एक माणूस दिसला. तो ह्या दोघांना पाहून म्हणाला, कोण तुम्ही? कोणाला शोधताय? राजूने लगेचच त्या माणसाला त्या वाड्याबद्दल आणि केअरटेकरबद्दल विचारलं. वाड्याचे नाव ऐकताच त्या माणसाने विचारलं, तिथे तुम्ही काय करताय? तो वाडा तर बरीच वर्ष बंद आहे. तो वाडा ह्या गावाचे उद्योगपती आणि माजी सरपंच अण्णासाहेब नार्वेकर यांचा आहे. एका अपघातामध्ये त्यांचं आणि कुटुंबाचं निधन झालं. मोहन लेले त्या घरचा नोकर होता, पण साहेब गेल्यावर तो एकटाच राहू लागला. गावात असं म्हणतात की तो जादूटोणा देखील करतो. त्या भीतीने तिथल्या सर्व लोकांनी ती जागा खाली केली. आता तिथे गावातला कोणी फिरकत सुद्धा नाही. हे सर्व ऐकून राजू आणि अक्षय पूर्ण घाबरले. वाड्यातून लवकर निघायला हवं असं ठरवून ते तेथून निघाले.
जुली, अनय आणि सुनील वाड्याच्या मागे असलेल्या वस्तू पाहतच बसले होते. तिथे काही छोट्या बाहुल्या आणि 3 मडकी होती. त्यात कोण 3 लोकांच्या अस्थी असाव्यात. वाड्यात चिन्मयला काही पत्रे मिळाली. त्यांनी ती राखीला आणि समीरला दाखवली. सर्व पत्रे राखी आणि अक्षयच्या घरूनच आली होती. आता हे नव्याने समोर आलेलं आणखीन एक कोडं होतं. तिथे मोना आणि दीपेश फिरून फिरून थकले होते. अचानक त्यांचं लक्ष थोडं दूरवरच्या एका झाडावर गेलं. तिथे त्यांना केअरटेकर दिसला. तो कोणाशी तरी बोलत होता, पण त्याच्यासमोर कोणीच नव्हतं. सगळे पुन्हा वाड्याच्या दिशेने जायला लागले. वाड्यावर पोहोचताच प्रत्येकाने मिळालेली माहिती एकमेकांना सांगितली. मिळालेल्या माहितीवरून सगळ्या गोष्टींचा आराखडा काढला असता घडणाऱ्या घटनामागे कोणी दुसरं तिसरं नसून केअरटेकरच आहे याची त्यांना खात्री पटली होती. आता पुढे काय करायचं हा प्रश्नच होता. अक्षयने काही करून हा नक्की काय प्रकार आहे हे शोधून काढायचा असं सांगितलं. पण राखी, दीपेश, राजू यांचा मात्र तेथून निघण्यातच शहाणपणा आहे असं मत ठेवलं. मोनाने पण त्यांच्या नकारात सूर मिळवून आपण लवकरच ही जागा सोडून निघूया असे सांगितले. आणि ती सर्व पत्रे बघता राखी आणि अक्षयने इथे थांबूच नये असं सांगितलं. अक्षयचा नाईलाज होता. सगळ्यांबरोबर त्याला जाणं भाग होतं. सगळेजण आवरून तयार होते. वाड्यातून बाहेर पडणार तोच वाड्याचा दरवाजा बाहेरून बंद झाला. घडलेल्या प्रकाराने सगळे अजूनच घाबरून गेले. कदाचित नियतीने ते तेथून जाऊच नये असंच ठरवलं होतं. सगळेजण हॉलमध्येच शांत बसून होते. एक वेगळ्या प्रकारची दहशत जणू पसरली होती. तेवढ्यात केअरटेकर आतल्या खोलीतून बाहेर येऊन त्यांच्या समोर उभा राहिला. जर दरवाजा बाहेरून बंद आहे तर हा आत आलाच कसा? त्याला पाहताच अक्षय रागात त्याच्या अंगावर धावून गेला. पण तोच लांब भिरकावला गेला. ह्या म्हाताऱ्यामध्ये एवढी ताकद कशी काय? तो दिसत जरी म्हातारा असला तरी त्याचे हावभाव काही वेगळेच होते. अक्षयने रागातच त्याला तू नक्की कोण आहेस असं विचारलं. आमच्या मागे का लागला आहेस? आणि आमच्या आईवडिलांचा काय संबंध आहे या सगळ्याशी? ही पत्रे आमच्या घरून आली ती कशी? सगळेजण आपले आपले प्रश्न विचारू लागले. त्यावर तो केअरटेकर काही बोलतच नव्हता. तिथे अक्षयचा पारा वाढत चालला होता. सगळं ऐकून झाल्यावर तो केअरटेकर परत खोलीत निघून गेला. सगळे परत गप्प झाले. आता पुढे काय करायचं हा प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागला. न राहून परत काही मार्ग मिळतो का ते शोधूया. केअरटेकर ज्या खोलीत गेला तिथे अक्षय पण गेला. पण तिथे केअरटेकर नव्हता. अक्षयने ती खोली नीट पाहिली आणि काही मिळतं का ते बघितलं. त्यामध्ये एक डायरी त्याच्या हाती लागली. त्या डायरीमध्ये त्या घर मालकाचा इतिहास लिहिला होता. त्यामध्ये अक्षयच्या आईवडिलांच्या नावाचा उल्लेख देखील होता. अक्षयने डायरी वाचायला सुरुवात केली. तोच त्याच्या मागे कोणी आहे असं भास झाला. मागे कोणीच नव्हतं. पण त्याने परत डायरी वाचायला सुरुवात केली. मागे आवाज आला, तुला ज्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ती माझ्याकडे आहेत. त्या डायरीमध्ये काही नाही मिळणार तुला. अक्षय थोडा बिथरला. घाबरतच त्याने मागे पाहिलं. त्याच्या लगतच एक उंच, बांधाने मजबूत, डोळ्यांमध्ये राग आणि चेहऱ्यावर एक क्रूर असे हास्य. त्याला बघताच अक्षयला घाम फुटला. आता हा काय नवीन प्रकार? त्याला काहीच कळत नव्हते. तिथे सगळेजण बाहेर पडायचा मार्ग शोधत होते. राखीला पण कोणीतरी आपला पाठलाग करतंय असे जाणवले. आपल्यावर नजर ठेवली आहे याचा तिला भास होत होता. अक्षय समोर असलेल्या माणसाने त्याला रोखत बघत जणू धमकीच दिली. तुला इथून वाचता येत असेल तर बघ, पण तुझा आणि तुझ्या बहिणीचा जीव घेतल्याशिवाय तुझी आणि माझी यातून सुटका नाही. असे म्हणतच ती व्यक्ती अदृश्य झाली. आजच्या जगात भूतं वगैरे असतात यावर बुद्धिविश्वास ठेवायला तयार नव्हती. पण जे समोर घडतंय त्याला अमान्य पण करता येत नव्हते. हळूहळू रात्र होत चालली होती. वाड्यातली भीती अजूनच वाढत होती. घडलेला प्रकार बाहेर सांगितला तर अजूनच त्यांची भीती वाढेल. म्हणून अक्षयने बाहेर काही न सांगायचा विचार केला.
तो बाहेर जाऊन सगळ्यांमध्ये बसला. जेवायच्या वेळेवर केअरटेकर बरोबर जेवण घेऊन आला. त्याच्याकडचं जेवायची कोणाची इच्छा नव्हती, पण भुकेला काही इलाज नव्हता. अक्षयने मात्र आता ती डायरी वाचायचं ठरवलं. कदाचित त्यामधूनच काही बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. त्यात लिहिलेल्या संदर्भानुसार त्या वाड्याच्या मालकाला अक्षयच्या वडिलांनी मारले होते. अक्षयचे वडील शहरातले मोठे बिल्डर होते. त्यांनी हा वाडा पाहिल्यापासून त्यांना तो घेऊन डेव्हलप करायचा होता. असे केल्यास त्यांचा शहराबरोबरच गावाकडे पण बिझनेस वाढणार होता. तो वाडा मिळावा म्हणून ते काहीही करायला तयार होते. पण हे त्या वाड्याच्या मालकांना पसंत नव्हते. त्यांनी या गोष्टीसाठी खूप विरोध केला, पण ते अक्षयच्या वडिलांसमोर टिकले नाही. अक्षयच्या वडिलांनी वाड्याच्या मालकाचा अपघात घडून आणला आणि त्यातच त्या वाड्याचे मालक आणि त्यांच्या कुटुंबियांचा मृत्यू झाला. अक्षयला मात्र विश्वास बसत नव्हता की नक्की समोर जे काही चाललंय ते खरे आहे की खोटं. त्यांनी राखीला बोलावून तिला सुद्धा ते वाचायला सांगितलं. राखी आणि अक्षय हे वाड्याच्या आतील एका खोलीत त्या डायरीचे रहस्य थांबू पाहत होते. इतक्यात त्या खोलीचा दरवाजा बंद झाला. आता ना हे बाहेर जाऊ शकत होते, ना बाहेरचे कोणी आत येऊ शकत होते. राखी आणि अक्षय सोडून बाहेर सुद्धा भीती होती की नक्की आत काय चाललं असेल. ह्या दोघांना बाहेर कसं काढायचं याचाच विचार ते सर्व करत होते. आत अंधाऱ्या खोलीत मात्र वीज चमकावी तसं काहीतरी झालं. मगाशी पाहिलेलं व्यक्तिमत्व समोर पुन्हा उभं टाकलं. सुडाच्या भावनेने ते पुढे म्हणाले, तुमच्या आईवडिलांना तर आम्ही कधीच संपवलं. तुम्हाला सुद्धा तेव्हाच संपवलं असतं, पण तुम्हाला मुद्दाम तेव्हा नाही मारलं. माझ्यासोबत तेव्हा माझ्या मुलीला सुद्धा जीव गमवावा लागला होता. तिचं लग्न ठरलं होतं. बिन लग्नाच्या माझ्या मुलीचा पण जीव घेतलाय, म्हणून तुम्हाला मोठं होऊ दिलं. आता तुमचा जीव घेऊनच संपेल सगळं. इतकं बोलून त्या शक्तीने अक्षयचा गळा धरला. संपूर्ण ताकदीने अक्षय स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्या असामान्य शक्तीसमोर त्याचं काहीही चालत नव्हतं. राखी आपल्या भावाला वाचवण्यासाठी मध्ये पडली, तर तिचा सुद्धा गळा धरला गेला. ती शक्ती इतकी मोठी होती की ती सहज दोघांना एकत्र मारू पाहत होती. अक्षय आणि राखी जीव वाचवण्यासाठी तडफड करू लागले. क्षणात आपण हे जग सोडू हे आता त्यांना पटलं होतं. मृत्यू त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होता. बाहेर या दोघांचे आवाज ऐकून सगळे अस्वस्थ होत होते. आत काय चाललं असेल याचा बाहेरच्यांना काहीच अंदाज नव्हता. अक्षय आणि राखी जीवाची भीक मागत होते, पण त्याने काहीच होणार नव्हतं. जगण्याची फक्त धडपड सुरू होती. इतक्यात आणखी एक आवाज त्यांच्या कानी पडला. एक त्यांच्याच वयाची सुंदर मुलगी उभी होती. ती सुंदर मुलगी म्हणजे त्या नार्वेकर यांची एकुलती एक मुलगी, मंजिरी. एकच वास्तव्य इतकं भयानक होतं, त्यात आणखी एक पाहून अक्षय आणि राखीचे भीतीने आता शरीर थंड पडू लागले होते. आता मंजिरी काही बोलू पाहत होती. बाबा, जाऊ देत, सोडा त्यांना, यांना नका मारू. पण अतिशय रागात असलेले नार्वेकर काही ऐकायला तयार नव्हते. त्यांना ह्यांचा जीव घ्यायचा होता. वडिलांचा एवढा रागावलेला चेहरा तिला पाहवत नव्हता. वडिलांना उद्देशून मंजिरी पुन्हा म्हणाली, अहो बाबा, काय करताय? सोडा त्यांना, ते आपले गुन्हेगार नाहीत. आपले गुन्हेगार ह्यांचे आईवडील होते, ज्यांना त्यांची शिक्षा मिळाली. आता ह्या निरपराध दोघांना मारून आपल्याला काय मिळणार आहे? मुलीचे शब्द अण्णासाहेबांना स्पर्शून गेले. त्यांनी अक्षय आणि राखीला सोडले. घाबरत एकमेकांचा हात पकडून आत ते दोघे उभे राहिले. ते दोघं सावरत होते. तेवढ्यात अजून एक आवाजाने त्यांचं लक्ष वेधलं. ऐका, ह्यातून मुक्त व्हायचं आता आम्हाला. आमचं अस्तित्व संपून टाका ह्या वाड्यातून. हा तिसरा आवाज वाड्याच्या मालकीनबाई, अण्णासाहेबांच्या पत्नी उषादेवी होत्या. अचानक त्या रूमचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडला बघताच बाहेरचे सगळे घाबरतच आत त्या खोलीत गेले.
त्या दोघांची अवस्था खूप वाईट झाली होती. सगळ्यांनी त्यांना बाहेर आणलं. ते दोघे जरा सावरले. अक्षयला लगेच बाईंनी सांगितलेली सूचना लक्षात आली. तसाच तो सगळ्यांना घेऊन अस्थि विसर्जन करायला समुद्रावर गेला. पुन्हा वाड्यात येऊन सर्व पत्र आणि संबंधित गोष्टी जाळून टाकल्या. पुन्हा वाडा पाहण्याची आता कोणाची हिंमत होत नव्हती. सगळे आपापले सामान घेऊन गाडीकडे निघाले. तोच केअरटेकर सुद्धा वाडा बंद करून कुठेतरी निघाला होता. त्याला थांबवून राखीने तो कुठे चालला आहे असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, हा वाडा आणि यांच्या रहस्याने मला आजवर रोखलं होतं. माझं काम झालंय. आता पुन्हा मला हा अनुभव नको. इतकं बोलून तो दूर जंगलात एकटाच चालत गेला. पुन्हा सर्व त्या वाड्याकडे न पाहताच परतीच्या प्रवासाला निघाले.